राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। बुधवार 12 नोव्हेंबरची सकाळ। आकाश शांत होतं, वारा मंद होता आणि दुधगाव कवटेपिरान रस्ता नेहमीप्रमाणे आपली वर्दळ सांभाळत होता। कोणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच त्या रस्त्यावरचा एक जीव कायमचा शांत होणार आहे। दुधगावकडून सांगलीकडे एक 80 टेम्पो धावत होता। नेहमीच्या कामाच्या धावपळीत गुंतलेला त्याच वेळी सांगलीहून दुधगावकडे ओंकार श्रीधर लोखंडे वय 24 राहणार खंडबाग सांगली हा दुचाकीस्वार हळूहळू आपल्या कामाकडे जात होता। जीवनाच्या नेहमीच्या वाटेवर दोघे चाललेले होते, पण नियतीनं दोघांना एका मृत्यूच्या वळणावर आणून उभं केलं होतं। कवटेपिरानमध्ये भीमराव माने यांच्या घरासमोर एक चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला थांबली होती। गाडीतला ड्रायव्हर निष्काळजीपणे तोंडातील मावा थुंकण्यासाठी दार उघडतो। किती सहज, किती क्षणिक, पण त्या एका क्षणानं दुसऱ्याचं संपूर्ण आयुष्य हिरावून घेतलं। दार उघडलं आणि मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराला काहीच कळलं नाही। एका क्षणात त्याचा समतोल गेला। दुचाकी थेट त्या दारावर आदळली आणि तो रस्त्यावर कोसळला। पुढच्या क्षणी दुधगावकडून येणाऱ्या 80 टेम्पोखाली तो चिरडला गेला आणि जीवनाचा दिवा एका झटक्यात विझला। सारा परिसर काही क्षण हिजून गेला। धक्का बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर भीती, दुःख आणि अविश्वासाचं मिश्र भाव होते। फक्त मावा थुंकायला दार उघडलं आणि एखाद्याचा जीव गेला हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात होता। चारचाकीचं दार उघडलं, एका टेम्पो चालवत होता दुसरा आणि गेला मात्र तिसऱ्याचा जीव। न्याय कोणावर करायचा, दोष कोणाचा ठरवायचा? काळाचा हा खेळ काही वेळा इतकं निर्दय असतं की विचारही सुन्न होतो। त्या निष्पाप व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडला होता, रक्ताने धुळेने माखलेला, पण चेहऱ्यावर अजूनही एक प्रश्न कायम होता, माझी चूक काय होती? लोक जमा झाले, कोणी फोन केले, कोणी मदतीसाठी पळालं, पण तोपर्यंत सर्व काही संपलं होतं। एक कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं। कोणाचा पिता, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा एका क्षणाच्या बेफिकिरीने हिरावला गेला होता। जीवन किती नाजूक आहे। दार उघडताना विचार नाही, थुंकताना भान नाही आणि मृत्यू मात्र क्षणात येतो। कुणाचं आयुष्य काळाच्या गटारात ओतून जातो। आजही कवटेपिरानचा तो रस्ता या घटनेचा साक्षीदार आहे। त्या ठिकाणी उभं राहिलं की हृदय चिरतं। कदाचित त्या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक प्रवासी आता दार उघडताना, मावा थुंकताना 2 क्षण विचार करेल, कारण त्या एका क्षणाचा विचार म्हणजे एका जीवाची सुटका असू शकते। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।